नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल राज्य शासनाने एक निर्णय घेतला की ज्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की ओपन कॅटेगरीमध्ये इतर कॅटेगरीमधील विद्यार्थी हे अप्लाय करू शकणार नाहीत किंवा त्यांना ओपन कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. मग या निर्णयाच्या अनुषंगानं शिक्षक भरतीची जी पात्रता ज्या विद्यार्थ्यांनी ग्रहण केलेली आहे अभियोग्यताधारक त्यांच्या मनामध्ये देखील काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की सर ह्या निर्णयाचा प्रभाव शिक्षक भरतीवरती कसा होऊ शकतो, या निर्णयाचा नेमका अर्थ काय आहे, हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकतो का, शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन आधी निघालं आणि शिक्षक भरतीची प्रक्रिया ह्या निर्णयाच्या नंतर होणार आहे, त्यामुळे हा निर्णय शिक्षक भरतीवरती लागू होऊ शकतो का, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी राखीव गटामध्ये खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहेत त्यामधले उमेदवार जर ओपन कॅटेगरीमध्ये गेले नाहीत तर कट ऑफ कमी येणार नाही का, हे सगळे प्रश्न अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये आहे. आणि सध्याची ही जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे यावरती अभियोग्यता धारकांनी नेमकं काय करावं असे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. त्यासोबतच 55 ते 60% जो निर्णय आहे ना, त्यामधले सुद्धा उमेदवार त्यांच्या मनामध्ये सध्या धास्ती बसलेली आहे की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि तो निर्णय रद्दबातल करण्यासाठी काल जो शासनाने निर्णय घेतलेला आहे तो त्यासाठीच आहे का, अशाही पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण एकानंतर एक सविस्तरपणे विस्तृतपणे तुम्हाला समजावून सांगणार आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी क्लिअर स्टेटमेंट देतो की हा जो राज्य शासनाने काल निर्णय घेतलेला आहे याचा परिणाम शिक्षक भरतीवरती अजिबात होणार नाही, अजिबात होणार नाही. त्यामागचं कारण बघा, हे जे शिक्षक भरतीचं नोटिफिकेशन आहे किंवा टेट परीक्षेचं नोटिफिकेशन आहे या निर्णयाच्या आधीच झालेलं आहे, 2025 मध्ये जारी करण्यात आलेलं होतं. त्यामुळं हा जो निर्णय आहे तर तो शिक्षक भरतीवरती लागू होणार नाही. तुम्ही म्हणाल सर हे कसं शक्य आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा, काही दिवसांपूर्वीच एक प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं. मला असं वाटतं हे जे प्रकरण आहे ना, हे SRPF की CRPF भरतीच्या संदर्भामध्ये होतं. कुठलं तरी एक केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा एक प्रकरण होतं. त्यामध्ये जे नोटिफिकेशन निघालेलं होतं नोकरी भरतीच्या वेळेला, त्या नोकर भरतीच्या नोटिफिकेशन मध्ये असं म्हणण्यात आलेलं होतं की जो विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे तो ओपन कॅटेगरीमध्येच राहील आणि जो विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा लाभ घेता येणार नाही. बघा, नोकर भरतीचं जे नोटिफिकेशन निघालेलं होतं, लक्षात घ्या थोडं हळूहळू नोकर भरतीचं जे नोटिफिकेशन निघालेलं होतं या नोटिफिकेशन मध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं की जो विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये आहे म्हणजे आरक्षित प्रवर्गामध्ये आहे, मग त्याच्यामध्ये कुठलीही कॅटेगरी असू द्या, ठीक आहे, मग ते SC असू द्या, ST आहे की हे सगळेच SC ST त्याच्यानंतर NT त्याच्यानंतर VJ त्याच्यानंतर OBC एवढंच काय तर EWS आणि आता महाराष्ट्रामध्ये नवीन तयार झालेला जो प्रवर्ग आहे तो कुठला समजा SCBC, समजा ह्या प्रवर्गातील कोणताही विद्यार्थी असेल किंवा आणखी एक असतो SBC, ठीक आहे, या प्रवर्गातील कुठलाही विद्यार्थी असो, नोटिफिकेशन मध्ये असं सांगितलं की तो जर रिझर्व्ह कास्ट मध्ये असेल तर तो रिझर्व्ह कास्ट मधल्याच जागांवरती लाभ घेऊ शकतो, अप्लाय करू शकतो, ओपन कॅटेगरी मधले अप्लाय करू शकत नाही. असं एक प्रकरण आलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये. विद्यार्थ्याची निवड झाली, जो विद्यार्थी कॅटेगरीमध्ये होता त्याला काय झालं, ओपन कॅटेगरीमध्ये निवडण्यात आलं. आता ओपन कॅटेगरीमधला जो विद्यार्थी होता त्याने काय केलं, ह्या जो निर्णय या भरती प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेने घेतलेला होता त्याच्यावरती आक्षेप नोंदवला की हे बघा तुम्ही नोटिफिकेशन मध्ये असं सांगितलेलं आहे ना ऑलरेडी की ओपन कॅटेगरीची जागा ओपन कॅटेगरीला सुटेल, मग त्या ठिकाणी तुम्ही राखीव प्रवर्गामधील विद्यार्थी कसा काय घेतला. मग सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की ठीक आहे, तोच विद्यार्थ्याला तुम्ही काय करा, हायकोर्टाने निर्णय दिला, आधी हायकोर्टाने निर्णय दिला की ओपन कॅटेगरी मधल्याच विद्यार्थ्याला काय करा, तुम्ही त्या ठिकाणी जॉबवरती घ्या. मग हा रिझर्व्ह कॅटेगरी मधला विद्यार्थी गेला घरी, हा घरी तर गेला परंतु त्याने काय केलं, मग ह्या निर्णयाला आव्हान दिलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं बघा की बा भलेही या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरी मधला विद्यार्थी असेल परंतु त्याने जर ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया जर पूर्ण केला असेल तर त्याची सुद्धा निवड ओपन कॅटेगरीमध्ये होते. त्यामुळे आता हा जो ओपन कॅटेगरी मधला विद्यार्थी हायकोर्टाच्या निर्णयानुसार सिलेक्ट झाला होता तो घरी गेला आणि ओपन कॅटेगरी मधली रिझर्व्ह कॅटेगरी मधला विद्यार्थी ज्याच्याकडे ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया फुलफिल करण्याची क्षमता होती, मार्क्स होते तेवढे, त्या विद्यार्थ्याला नोकरीवरती जॉईन केलं. आता हे जे असे किचकट प्रसंग आहेत हे अनेक वेळा होत असतात. त्यामुळं आता महाराष्ट्र राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की हे बघा आपण याच्यामध्ये काय करूयात की हा जो वाद नेहमी होत असतो हा टाळूयात आणि ओपन कॅटेगरीचे मध्ये ओपन कॅटेगरीचेच विद्यार्थी असतील आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी असतील. परंतु हा जो शासन निर्णय झालेला आहे याला डेफिनेटली कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं
असं एकंदरीत दिसतं. कारण की हा जो खुला प्रवर्ग आहे हा सर्वांसाठीच असतो. कारण की आपण जर ओबीसी कॅटेगरीमधले जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली तर ही सध्या ओपन कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्यांपेक्षाही जास्त आहे. आणि काही ओपन कॅटेगरीमधले जे विद्यार्थी होते तर त्यांना आणखी 2 आरक्षणाचे प्रकार हे या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी. मी काय कोणाच्या बाजूनं किंवा कोणाच्या विरोधात नाहीये, ठीक आहे की नाही. आपल्याला त्या ठिकाणी वाद करायचा नाहीये. म्हणजे मला काहीच याच्याशी घेणं नाहीये. जी सध्याची प्रक्रिया ही जशीच्या तशी हे मी तुम्हाला सांगतोय. फक्त जो कालचा शासन निर्णय झालेला आहे त्याचा शिक्षक भरतीवरती काय परिणाम होऊ शकतो का, तर अजिबात नाही. कारण की आपल्या टेटचं जे नोटिफिकेशन आहे तर ते आधीच आलेलं होतं, ठीक आहे. त्यामुळं राज्य शासनाने जो काल निर्णय घेतलेला आहे तो शिक्षक भरतीवरती लागू पडणार नाही. म्हणजेच काय, तर जे राखीव गटामधले विद्यार्थी आहेत, राखीव गटामधले जे विद्यार्थी आहेत, रिझर्व्ह कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत तर ते ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा अप्लाय त्या ठिकाणी डेफिनेटली करू शकतात. यामध्ये काही एक शंका नाहीये. आता राहिली गोष्ट 55-60चा जो निर्णय विद्यार्थी मित्रांनो जो घेण्यात आलेला आहे, ठीक आहे, 55-60चा निर्णय. आता याच्यामध्ये काय आहे माहितीये का, एखादा विद्यार्थी टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे, ठीक आहे, त्याच्या सर्टिफिकेट वरती लिहिलेलं आहे की तो काय आहे, उत्तीर्ण आहे. आता हाही परीक्षा उत्तीर्ण होत असताना त्याने जर समजा कॅटेगरीचा लाभ घेतला असेल, म्हणजे काय, आरक्षित प्रवर्गामधून त्याची जर पात्रता आहे तर ती जर समजा आलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीसाठी अप्लाय करू शकत नाही. अशा पद्धतीच्या ज्या याद्या आहेत ते मागच्या वेळेला लागल्या होत्या, परंतु विद्यार्थ्यांनी याला पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं आणि हे जे विद्यार्थी ते ओपन मध्ये सुद्धा लागले. मुळामध्ये ह्या 2 वेगळ्या परीक्षा आहेत. ही झाली शिक्षक पात्रता परीक्षा, ठीक आहे की नाही, जी सीबीएसई वगैरे कंडक्ट करतं, किंवा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने ही टीईटी समजा कंडक्ट केल्या जाते, बरोबर आहे की नाही. ही वेगळी परीक्षा आहे आणि टेट ही वेगळी परीक्षा आहे. लक्षात आलं का. त्यामुळे टेटचे धोरण हे वेगळे असतात, टीईटीचे धोरण हे वेगळे असतात. जर समजा टेटला अप्लाय करताना यांनी विचारलं की तुम्ही परीक्षा पास आहात का, तर हो, मग यावेळेसचे आरक्षण विषयक धोरण वेगळे असतात, याचे आरक्षण विषयक धोरण हे वेगळे असतात. म्हणून आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की ही पात्रता परीक्षा जरी तुम्ही आरक्षित प्रवर्गामधून पास केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता. आता सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी मार्क्स आहेत टेटमध्ये तर ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकतात, याच्यामध्ये काही एक शंका नाहीये. आता थोडेसे संभ्रम पसरवणारे व्हिडिओ त्या संदर्भामध्ये प्रसारित होतील, परंतु तुम्ही ह्याचं काहीही काळजी करू नका. याचा पूर्वलक्षी प्रभावाने हा निर्णय हा लागू होणार नाहीये. आणि जर समजा तो तसा झाला, पहिली गोष्ट तर होतच नाही, झाला तर मग त्याला पुन्हा चॅलेंज करता येते. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर लिहा कमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद.